माझे पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्री नोंदणीसाठी सुरू केलेली आहेत। नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यात असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। कोकण महामंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे। उद्यापर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे। तर 31 जानेवारीला सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागामध्ये मालमत्ता करातून 620 कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झालंय। एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या 9 महिन्यांच्या कालावधीत हे कोटींचं उत्पन्न मिळालंय। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 49 कोटी रुपयांनी कमी आहे। पिंपरी चिंचवडच्या सराफा बाजारात संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक चांदीचे दागिने उपलब्ध झालेले आहेत। संक्रांतीला भेट म्हणून देण्यासाठी पतंगाची प्रतिकृती असलेले चांदीचे दागिने उपलब्ध झालेत। त्याचबरोबर चांदीची मांजाची प्रतिकृती सुद्धा उपलब्ध आहे। जळगावमधील 23व्या बालगंधर्व महोत्सवाचा शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीनं समारोप झाला। यावेळी व्हायोलिन वादक नंदिनी शंकर आणि महेश राघवन यांच्यामध्ये शास्त्रीय संगीताची जुगलबंदी पाहायला मिळाली। या शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले। जळगावमध्ये महापालिकेच्या वतीनं खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवामध्ये खानदेशातील विविध संस्कृतीचं दर्शन होतंय। या महोत्सवाला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। महोत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सांगलीच्या मिरजेमध्ये दृष्टिबाधित खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। सांगली आणि कोल्हापूरमध्ये हा सामना झाला। कोल्हापूरच्या संघानं हा सामना जिंकला। रायगडमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षण आणि शाळांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती लावली। दरम्यान शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करेल असं आश्वासन केळकरांनी दिले। सांगलीचा जीएसटीचा गल्ला 1000 कोटींवर गेलेला आहे। एप्रिल ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत जीएसटी कराच्या रूपात 1084 कोटी इतका महसूल जमा झालाय। तर 2023च्या तुलनेत 16% वाढ झाली आहे। भिवंडीमध्ये भाजपचे संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान राबवलं जातंय। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। तर या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये 25 लाख सदस्य। दिल्लीमध्ये थंडीच्या कडाक्यासह सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलंय। या धुक्यामुळे विमान सेवेवर परिणाम झालाय। 6 विमानं रद्द करण्यात आली तर 139 विमानं विलंबानं धावत आहेत। मुंबईच्या तापमानात अचानक 3 अंशांनी घट झाली। पहाटेच्या तापमानासह दिवसाही तापमान घसरलंय। मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतोय। मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज आहे। आलं, टोमॅटो, मटार, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घट झालेली आहे। छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी 19 ते 100 ट्रक्स भाजीपाल्यांची आवक झालेली आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर आहेत। फळ बाजारात संत्री, बोरं, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे। तर सीताफळ, चिकू, अननस, लिंबू, मोसंबी आणि डाळिंबाचे दर स्थिर असल्याची सध्या माहिती मिळते। फळ बाजारात रविवारी 30 ते 40 टन संत्र्यांची आवक झाली तर 2 ते 3 टन सीताफळांची आवक झाली आहे। भंडारातील देव्हाडीमध्ये कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याचबरोबर कंपनीमधील दूषित पाणी वैनगंगा नदीपात्रात जात असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळमध्ये एका शेतकऱ्यानं 1.5 एकर क्षेत्रामध्ये श्रेया जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली। या पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचा नफा मिळतोय। बाजारामध्ये या गावरान टोमॅटोला 5 ते 10% भाव जास्त मिळतोय। मावळच्या मुळशी तालुक्यातील नेरे गावात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। भैरवनाथ बैलगाडी संघटनेकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी पुण्यातील अनेक भागातून बैलगाडा स्पर्धक दाखल झाले। दरम्यान विजेत्यांसाठी लाखोंची बक्षीसही ठेवण्यात आली होती। पद्मदुर्ग किल्ल्यावर 16व्या जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
यावेळी शिव प्रतिमेचं पूजन आणि प्रतिमेला मुद्राभिषेक करण्यात आला। सोहळ्याला गडावर फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली होती। गोंदियामधील आमगावात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी आरोपींकडे अवैध पिस्तूल तसंच एक जिवंत कारतूस सुद्धा आढळून आलेला आहे। या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक झाली आहे। कल्याणच्या आंबिवलीमध्ये श्वानाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून इराणी टोळक्याकडून जबर मारहाण झाली आहे। इराणी टोळक्यानं सतीश यादव कुटुंबियांना घरात शिरून मारहाण केली आहे, तर घरातील साहित्याची तोडफोड केली आहे। पोलिसांकडून टोळीचा शोध घेतला जातोय। सांगलीमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या कारवाईमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांच्या रोकडसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। नवी मुंबईच्या वाशीमध्ये क्रिकेट खेळताना 34 वर्षीय तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झालाय। जुबिन दामजी असं या तरुणाचं नाव आहे। जुबिन क्रिकेट खेळताना अचानक खाली कोसळला आणि त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरनं 4 वाहनांना धडक दिली। यामध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, कारमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। तसंच रविवारी सायंकाळी पनवेल मार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकासमोर हा अपघात झाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, 2 जण गंभीर जखमी आहेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कार खड्ड्यात पडल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला, 2 जण बेपत्ता आहेत। अकोल्यातील पाटबंधारे विभागाजवळ भीषण अपघात झाला। यामध्ये ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भयानक होती की अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। छत्तीसगडच्या नारायणपूर मध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 1 जवान शहीद झाले, 4 नक्षलवादी ठार झाले। महाकुंभमध्ये दहशतवादी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे। आरोपी 11वीचा विद्यार्थी होता। पोलिसांनी त्याला पूर्णियामधून अटक केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते। सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते। बर्फवृष्टीचे ही मनमोहक दृश्य पर्यटक सध्या आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपींसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बीड हत्याकांडातील आरोपींचं भिवंडीमध्ये सुद्धा कनेक्शन उघड झालंय। 11 डिसेंबरला घुले आणि त्याचे साथीदार भिवंडीमध्ये आले होते। भिवंडीमध्ये दोघांकडून केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे। संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिले। संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा सवाल धस यांनी उपस्थित केलाय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार त्यांनी आंबेडकरांकडे केलेली आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवं ट्विट केलंय। यामध्ये एका व्यक्तीचा आणि गाडीचा फोटो आहे। ही व्यक्ती धनंजय मुंडे यांचे पीए करण जायभाय यांची ओळखीची असल्याची दमानिया यांनी माहिती दिलेली आहे। तर फोटोतली गाडी ही वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावावर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणी संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। बीड आणि परभणीच्या घटनेचा निषेध फक्त राज्यातून नाही तर देशातून सुद्धा होतोय। पुण्यातून आरोपी पकडला जातो हे काहीतरी नवीन आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। खातेवाटप होऊन 2 आठवडे झाले, मात्र तरी सुद्धा पालकमंत्री पदाचा घोळ अद्यापही कायम आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांनी आग्रह धरल्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पालकमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी कसरत करावी लागते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय। हितेश धेंडे नामक तरुणाकडून धमकी देण्यात आली होती। धमकी देणारा तरुण श्रीनगर वारलीपाडा इथला रहिवासी आहे। राज्यभरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी या जिल्ह्यांमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली। पाळधी इथल्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते।
मातोश्रीवर आज उपविभाग प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. दुपारी 12:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती मिळते. आमदार संजय गायकवाड यांची बुलढाण्यामध्ये एका सभेत बोलताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. मतदार दारू मटण 500 रुपये ते 2000 रुपयांमध्ये विकले गेले असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना अशा मतदारांपेक्षा देह विक्री करणाऱ्या महिला बऱ्या असं विधान सुद्धा त्यांनी केलंय. पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांना आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच पालकमंत्री पदाची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही, तर कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं सुद्धा उदय सामंत म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांचं कौतुक केलेलं आहे. राम शिंदेंमुळे आपल्या जिल्ह्याचा बहुमान वाढलेला आहे, त्यांचं आपल्याला कौतुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना कळणार नाही, पण आपला एकुलता एक मुलगा गेला ते दुःख आपण अद्यापही पचवू शकलेलो नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.